महायुतीला दणदणीत यश मिळताना दिसत आहे आणि बल्लारशामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही मोठी आघाडी घेतलेली आहे. मुनगंटीवार सुद्धा आपल्या सोबत आहे. भाऊ, राज्यामध्ये जो ट्रेंड आता दिसून राहिलेला आहे, जे सक्सेस दिसून राहिलेला आहे, कसं बघता याकडे आणि हे अपेक्षित होतं का तुम्हाला? नाही, जनतेने विश्वास व्यक्त केला. विशेष करून ज्या योजना लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जनहिताच्या केल्यात त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की राज्याची प्रगती ही एखाद्या आघाडीने खोटं बोलून करता येत नाही. कोणताच अजेंडा त्यांच्याकडे नाही. आणि विशेष करून मी लाडक्या बहिणींना धन्यवाद देऊ. जे मतदान किंवा पर्सेंटेज जे वाढलं त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा हिस्सा आहे. मी स्वतः माझ्या मतदारसंघात अनुभवलं. ज्या ज्या बूथला मी भेट द्यायचो ना, 60-65% तर आमच्या बहिणी बसून होत्या. आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं हे आमच्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जास्त महत्त्वाचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी जनतेने मतदान केलं आणि मग विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षात आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो संकल्प आहे यामध्ये मोठं योगदान देऊ. लाडक्या बहिणींचं जसं तुम्हाला समर्थन मिळालं तसं अनेक फॅक्टर्स होते विरोधकांकडे, ज्यांनी जरांगे अमके तमके जातीपातीचे. तुमचा कुठला मुद्दा असा प्रभावी ठरला या निवडणुकीत की ज्यामुळे एवढं यश मिळालं? नाही, महाविकास आघाडीची सर्वात मोठी चूक म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अहंकार आला. अहंकारानंतर ज्या पद्धतीचं त्यांचं भाष्य असायचं, हम जेल में डाल देंगे, हमारी सरकार आने के बाद हम इनका हिसाब करेंगे, हमारी सरकार आने के बाद यांना आम्ही अटक करू, असं आहे की महाराष्ट्राची जनता बारीक नजरेने पाहत राहते. लोकसभेत त्यांचा खोटारडेपणा झाला. लोकसभेत संविधान बदलणार आहे किंवा आरक्षण हटणार आहे, पण नंतर माननीय राहुल गांधींचा खरा आवाज, चेहरा, अंतरात्मा आपण बघितलं अमेरिकेत गेल्यावर. तर महाराष्ट्राच्या जनतेने तेव्हा सुद्धा मतामध्ये आम्हाला काही कमी केलं नव्हतं. 2,50,00,000 महाविकास आघाडीला होते, 2,48,50,000 आम्हाला होते. आणि मुंबईमध्ये सुद्धा 26 लक्ष आम्हाला होते, 24 लक्ष त्यांना होते. पण जागा जास्त आल्यात आणि त्यांना अहंकार जागा झाला. विरोधकांना हा निकाल अमान्य असल्याचं ते म्हणतायत, काय म्हणा? असं आहे, लोकसभेचा निकाल मान्य करायचा, विधानसभेचा निकाल अमान्य करायचा. अहो, त्यांना जनतेने अमान्य केलं आहे. त्यांना निकाल मान्य की अमान्य प्रश्नच नाही. जनतेला महाविकास आघाडी मान्य नाही आहे. ज्या पद्धतीने रोज पत्रकार परिषद घ्यायच्या आणि जनतेचा अवमान करायचा, कधी ईव्हीएम मशीनचा अवमान करायचा, कधी साऱ्या व्यवस्थेचा अवमान करायचा. आणि आता ते एवढी हिंमत गेली, ते स्वतःला तर राजा हरिश्चंद्र समजतात आणि जो सर्वसामान्य दीन दुर्बल शोषित पीडित मतदार आहे तो विकाऊ आहे असं समजतात. तर विकाऊ तुम्ही आहात, मतदार नाही आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सत्तेसाठी विकाऊ आहात. जनतेने तुमच्यावर विश्वास टाकत 2019 मध्ये सरकार दिलं, पण तुम्ही एवढे महाराष्ट्राचा विरोध करणारे, सत्तेवर प्रेम करणारे लोक होता. तुम्ही विकाऊ आहे. जनतेला काय दोष देता? मतदारांना काय दोष देता? शेवटचा प्रश्न भाऊ, मुख्यमंत्री कोण आणि कुणाचा? माननीय मोदीजी, माननीय अमित भाई हे ठरवतील तो मुख्यमंत्री कोणाचा आणि कोण, हे माननीय आमचे 2 नेते आहे. अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे या निवडणुकीच्या विजयाची योजना आखली गेली होती. ते HM आहे. पहिले S जिंकला आणि आता M जिंकला. असं दरेकर म्हणाले की फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. नाही, ठीक आहे, आपापली इच्छा आहे. पण मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष निर्णय देईल त्या निर्णयालाच मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे. पक्षाने ठरवलं तो मुख्यमंत्री होईल. कोणत्या पक्षाचा कोण व्यक्ती हे पक्ष ठरवतो. आता जे काम अमित भाई आणि नरेंद्र भाईंचं आहे ते आम्ही आमच्या हातात नाही घ्यायचं. संजय तुमराम, साम TV, चंद्रपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.